नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकामध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पहा, अगदी मस्त पातळ चिवडा बनवून दाखवणार आहे. तर पातळ पोह्यांचा चिवडा, हा चिवड्यामध्ये भरपूर टिप्स आहेत, लक्षात ठेवा. हा चिवडा वाकडा तिकडा होतो भाजल्यानंतर. तो चपटा राहण्यासाठी, सरळ राहण्यासाठी काय करायला लागणार आहे, बरेच सारे उपाय आहेत. तर मी आता चिवडा उन्हात ठेवला होता, तर उन्हात वाळवायचा चिवडा, त्याचं कारण पण सांगते पुढे गेल्यावर तुम्हाला. आता तर उन्हात जरासं वाळून घेतलेला आहे चिवडा आणि मी आता भाजायला टाकते. 1 किलोचा चिवडा आहे, प्रमाण एकदम परफेक्ट आहे, प्रमाणशील दाखवणार आहे आणि मधीच टिप पण सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेल. अगदी जबरदस्त कुरकुरीत, अगदी खमंग लागणारा चिवडा बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी. तर कशा पद्धतीने, काय सामग्री घालायची, काय केल्यानंतर चपटा राहतो, तर का असं सर्व काही आहे पुढे टिप्स, तर पहा तुम्ही. आता हा छान असा जास्त फास्ट नाही गॅस करायचा, स्लो नाही करायचा आणि मंद याच्यावर भाजून घ्यायचा तो. 1 किलो आहे तर मी 2-3 भाग करत भाजणार आहे, जास्त नाही टाकणार एकदम. 2-3 भाग करून भाजणार आहे 1 किलोचा माणा तो. तर आणि सारखं हलवत राहायचं, खाली करपून द्यायचं नाही जरासुद्धा चिवडा. त्याची पोहे लागले नाही पाहिजे, काळे नाही पडले पाहिजे, पोह्यांचा रंग तर हा ढलला नाही पाहिजे, पण पोहे छान भाजले गेलेले पाहिजे. असं पहा तुम्ही पुढे. ह्या टिप्स आहेत, लक्षात ठेवा. त्या टिप्स नाही पाळल्या तर तुमचा चिवडा खराब होणार, तुमचा चिवडा टेस्टी नाही लागणार, तुमचा चिवडा दिसायला पण चांगला दिसणार नाही. म्हणून हे टिप्स लक्षात ठेवा. तर असं भाजायचं, छान असा खरपूस मस्त भाजून घ्यायचा. तर मी हा संपूर्ण भाजून घेते, मग दाखवते तुम्हाला पूर्ण झाल्यावर. आता हा एवढा पूर्ण भाजून घेते. हा झालेलाच आहे कुरकुरीत. पहा, हा चपटा झाला नाही, जरा पण वाकडा म्हणजे चपटा झाला आहे, वाकडा तिकडा झाला नाही, सॉरी. असं भाजताना ते काही वेळेस कसं चुरगळून बारीक होतो, पण हा नाही झाला, हा चपटाच्या चपटाच राहिला आहे पहा. तर त्याचं कारण आहे पुढे मी सांगते तुम्हाला, का राहायला पातळ. आपल्याला पातळ लांबडा पाहिजे व्हायला, असा वाकडा तिकडा नाही व्हायला पाहिजे भाजल्यावर. त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे ते पहा. आता हे छान चाळून घ्यायचं, खाली काही तुकडे छोटे मोठे राहिलेले किंवा कचरा थोडाफार तो निघून जातो. भाजलेला करपटपणा असतो, थोडासा तांबूसपणा, तो पण निघून जातो. आता मी आज संपूर्ण भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा, तर हे संपूर्ण मी भाजून झालेलं आहे, चाळून पण झालेलं आहे. आता पहा, कढई ठेवते मी पुढे. कढईमध्ये चांगलं भरपूर तेल ओतायचं, जरा म्हणजे अंदाज म्हणजे आपल्या ओतायचं. मी आता 2-3 पळ्यांचा 3 पळ्यांचा तरी अंदाज घातला असेल. तापून द्यायचं तेल त्याला. नंतर आपल्याला टाकायचं वाटी भरून शेंगदाणे. तर याला फोडणी द्यायची ना आपल्याला. बरेचसे प्रकार घालायचे आहेत, पण कधी कुठला प्रकार कधी घालायचा आणि काय घालायचा ते पण सांगणार आहे पुढे. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, खरपूस रंग आला पाहिजे, तांबूस रंग आला पाहिजे आणि खरपूस भाजले पाहिजे शेंगदाणे. त्यासाठी बघा, इकडं तिकडे लक्ष द्यायचं नाही जरा पण. आपली पदार्थ होतपर्यंत त्याच्यामध्येच बघायचं, तो कुठे भाजतोय, तर ते कुठे उडतंय, म्हणजे त्यात कढईमध्ये काय चाललेलं आहे तेच पाहायचं, दुसरीकडे पाहायचं नाही. आपण कधी कधी काय होतं, आपण हे कर ते कर ते करतो आणि मग काही जातं जळून, काही राहतं, तसं असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून एक एक जिन्नस करून घ्या, पण लक्ष देऊन पूर्वक करा ती. आता हे पोहे मी घेतलेले आहे ना, शेंगदाणे भाजले का त्या पोह्यावरच टाकायचे, का की त्याच्यातच तेल निथळणार. आता हे झालेलं आहे शेंगदाणे, मी काढून त्या पोह्यावर टाकून देते. प्रत्येक गोष्ट भाजली का पोह्यावर ओतून द्यायची, मग तेलकटपणा राहत नाही. पोहे तेल खेचून घेतात. हे संपूर्ण काढलेलं आहे मी. आता पुढे मला ना, खोबरं मी अर्धी वाटी किसून घेतलं होतं, म्हणजे असेच लांब लांब चकत्या करून घेतलेल्या. खोबरं छान लागतं ह्या चिवड्यामध्ये. मध्ये मध्ये एखादा तुकडा आला ना, तोही खायला मजा वाटते. पोहे झाले, शेंगदाणे झाले, हे मध्ये मध्ये चिवड्यामध्ये खायला खूप मजा येते, म्हणून ह्या वस्तू टाकायच्यात आपल्याला. आता ह्याच्यावर पण लक्ष द्यायचं, ह्या खोबऱ्यावर. बाकी खोबरं एकदा जळायला लागलं ना, तर पटकन लगेच जळून जातं, म्हणून खूप लक्ष द्यायचं
खोबऱ्यावर. पातळ काप आहेत ना, लगेच त्या जळून जातील. हे बघा, बस झालं. आता तांबूस रंग आला, मी काढून घेते लगेच. गॅस फार कमी करून टाकलेला आहे. लगेच कमी करायचा. आपण काढायला लागला गॅस कमी करायचा, नाही तर काही जाईन जळून, काही राहीन तसंच. एकदम तर सर्व निघत नाही ना. आता इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या, ते तुकडे करून घेतले होते. ह्या मिरच्या छान खरपूस होऊन द्यायच्या. हे कढीपत्ता घेतलेला आहे. हे कढीपत्त्याची मी पानं बिलकुल तोडणार नाही, असंच टाकणार आहे फांदरी सकट. काय होतं, त्याच्यातल्या त्या फांदरीचा पण म्हणजे सुगंध जातो. त्याला भरपूर सुगंध असतो त्याच्या आतमधल्या त्या कांडीला. तर ह्याला पण कुरकुरीत होऊन द्यायचं. काळं पडून द्यायचं नाही. कढीपत्त्याला पण जळून द्यायचं नाही. फक्त त्या मिरच्या आपल्या कुरकुरीत झाल्या पाहिजे. कढीपत्त्याचं माहिती आहे ना तुम्हाला, मी अख्खी फांदी टाकलेली आहे कढीपत्त्याची, म्हणजे ते पानं खुडलेली नाहीत. मी नंतर खुडणार आहे पानं, आत्ता नाही खुडणार. त्याचं अंश तिथे गेला पाहिजे आणि त्याचा सुगंध त्यात पसरला पाहिजे, म्हणून मी दांड्या सकट टाकलेल्या आहे. आणि ही आता परत काढून ठेवते बाजूला. सर्व काढून घ्यायचं, नाही तर थोडंफार राहिलं ना, मग दुसरं जिन्नस हे होतपर्यंत ना जळून जातं ते. आता कोथिंबीरीची देठं आहेत, देठं टाकलेली आहेत पहिली मी, नंतर कोथिंबीर टाकणार आहे. देठं जरा खरपूस होऊन द्यायची, मग वरून कोथिंबीर टाकायची. तर मुठभर देठं, मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरीने स्वाद छान येतो चिवड्याला, म्हणून कोथिंबीर टाकायची. देठं टाकायची मेन. देठात पण खूप जीवनसत्व असतं. कोथिंबीर काळी नाही पडली पाहिजे ना आपली, कुरकुरीत तर झाली पाहिजे. झालेली आहे कुरकुरीत. आता काढून घेते मी. हे सर्व पोह्यांवरच टाकायचे आपल्याला. हे सर्व काढून घेते एकूण एक सर्व असं. मिरच्या पण काढल्या, कोथिंबीर पण काढली, कढीपत्ता पण काढला. आता 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी फुलत चालली का जिरं पण टाकायची 1 चमचा. जिरं जरा फुललं का लगेच सफेद तीळ 2 चमचे टाकून द्यायचे आपल्याला. सफेद तिळाने पण छान सुगंध येतो चिवड्याला, म्हणून सफेद तीळ घालायचंच. छान फुलून द्यायचं तिन्हींना पण. नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. आणि कच्चं ठेवायचं नाही किंवा जाळून पण टाकायचं नाही. आता मी 1 सपाट पळी चमचा असा हिंग टाकलेला आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 वाटी डाळ टाकलेली आहे. भाजलेली डाळ आहे चण्याची, ती टाकलेली आहे. ह्याच्यात परतून घ्यायची जरा, म्हणजे त्याचा ओलावापणा किंवा असला तर जरासा उबटपणा, सर्व काही घाण निघून जाईल त्याची. मी साफ करून घेतलेली आहेत. आता हे ओतायचे आपल्याला याच्यावर. हे पहा, हे पूर्ण ओतलेलं आहे ह्याच्यावर. पहा आता ह्याला चमचे घेणार आहे 2 काट्यावाले, आणि काट्यावाले चमच्याने आपल्याला ह्याला मिक्स करायचे. हाताने नाही मिक्स करायचं, पहिलं असं काट्यावाल्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं. भरपूर मटेरियल घातलेलं आहे त्याच्यात, त्याच्यामुळं आकर्षक दिसतंय, खूप सुंदर दिसतंय चिवडा. कसं दिवाळीत खायला कंटाळा येतो, दिवाळीचं फराळ हा खाऊ का तो खाऊ, असं मध्ये केला जर हा चिवडा ना, तर लगेच संपून जाणार, राहणारच नाही तुमच्याकडे. तर इथे मी मीठ घातलेलं आहे, आपल्या चवीप्रमाणे घालायचं मीठ. आणि इथे मी 1 चमचावरून साखर दळली होती, साखर घातली. पुरा 1 चमचा साखर घेतलेली, दळून घेतली होती, ती घातली. साखरेने ना मिठाने, म्हणजे साखर आंबट गोड आणि टेस्ट फार छान येते. साखर घालायची त्या चिवड्यात. आणि पहा, मस्त चिवडा बनलेला आहे आपला, अगदी
मस्त झालेला आहे, अगदी छान. आणि कढीपत्त्याची पानं आत्ता टाकायची, म्हणजे चुरा होत नाही एकदम, जरा दिसतात पण त्याच्यात हे बघा हिरवीगार पण राहतात आणि छान दिसतात. कोथिंबीरीने आणखीन सुगंध सुटले आहे, चिवड्याचा फार सुगंध आलेला आहे, छान मस्त दिसतोय, रंगही सुंदर आलेला आहे चिवड्याला. आणि पहा मैत्रिणींनी, चपटा चिवडा झालेला आहे, वाकडा तिकडा जरा पण झाली नाही त्याची पानं चिवड्याची. तर कारण त्याचे काय आहे, उन्हात ठेवला मी, उन्हात ठेवल्यावर तो चपटाच राहतो. आपण उन्हात जर नाही ठेवला तर वाकडा तिकडा होते, पहा चपटाच राहिलेला आहे ना. लक्षात ठेवा, टिप्स आहे द्या. आता मी भरून दाखवते, एकदम परफेक्ट सगळं माप आहे, मेजरमेंट, आणि एकदम परफेक्ट मटेरियल भरपूर पडलेलं आहे. खूप देखणा दिसतंय चिवडा, रंगही फार सुंदर आलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला पण. आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला माझा चिवडा, आवडला का तुम्हाला, ही पद्धत कशी वाटली. तर चला आता वेगळं तुम्हाला दाखवते, मसाल्याविषयी पुढे नंतर सांगते. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे, तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते, बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत, गरम मसाला, आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मैत्रिणींनो, मसाला तर घ्याच, पण चिवड्या कसा झाला ते मात्र कमेंटमध्ये सांगा. चला बाय.